वऱ्हाडी बोली भाषेत एक खतरनाक शब्द आहे रांड. ह्या शब्द वऱ्हाडी, मराठी आणि हिंदी ह्या तिन्ही भाषेत वापरला जाते. ह्या शब्द लय लोकले अश्लील वाटते, खराब वाटते, ऐकावासा, लिहावासा किंवा बोलावासा वाटत नाही. आजच्या तारखेत तर ह्या शब्द वापरणं म्हणजे एकदमच अशोभनीय काम झालाय, कारण ह्या शब्द बाईविषयी दुय्यम भावना दाखवते. मात्र रांड ह्या शब्दाचा अर्थ फक्त बाई होते, फक्त बाई. शेंदूर माखून या धोंडा, पाया पडिती पोरे रांडा, हे तुकाराम महाराजांच्या गाथेतलं होय. याचा अर्थ होते दगडाले शेंदूर लावून बायका पोरं त्याच्या पाया पडते, दगडाले देव मानते. इथं एखादी वेश्या पाया पडते असं नाही म्हटलं. आणि दुसरी गोष्ट, काही ग्रामीण भागात रांडच्या ह्या शब्द अपशब्द म्हणून न वापरता मित्रमंडळीमध्ये नाही तर मग आपुलकीनं, म्हणजे मोठा माणूस लहान पोट्याला म्हणते किंवा एखाद्या रागाच्या भरातही म्हणते अय रांडच्या, म्हणजे हे सगळं तिकडे कोल्हापूरकडे म्हणते. म्हणजे रांड म्हणजे फक्त बाई, जास्तीत जास्त विधवा बाई. कारण वऱ्हाडी बोली भाषेत अजून एक म्हण आहे, नवरा मेला तरी चालते पण सवत रणकी झाली पाहिजे. म्हणजे असं एक वाक्प्रचार आहे. म्हणजे बघा, नुकसान किती झालं चालते माझं स्वतःचं, पण त्याचं झालं पाहिजे असा त्याचा अर्थ होते. याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो का विदर्भातले जुने लोक एक तर बाईले किंवा जास्तीत जास्त विधवा बाईले रांड म्हणे. पण ह्या शब्द कधीही अश्लील नव्हता. आता मात्र ह्या शब्दाकडे पाहायचा दृष्टिकोन बदलला. बॉलिवूडनं तर जास्तच बदलवला. आता कोणी हा शब्द वापरत नाही. आणि तुम्ही नका वापरू, नाही तर मग व्हिडिओ पाहून प्रयोग करून टाका शब्दाचा, लाता खान फालतूच्या फालतू मायावर वापरता. ठीक आहे, चला शेअर करा, अशा लोकांना शेअर करा जे खरोखरच ज्याले शब्दाबद्दल प्रेम आहे, वऱ्हाडीबद्दल, आपल्या बोली भाषेबद्दल प्रेम आहे. आणि कमेंट करा, कमेंट करत जा. म्हणजे अजून तुम्हाला काय काय अनुभव आले आणि कोणते कोणते शब्द आहे असे जुने ते टाकत चला.